नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DRT लेक्चरच्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। पाठीमागच्या लेक्चरला आपण आपल्या भारतातील असणारी राज्यांच्या निर्मितीच्या पूर्वीची जी पार्श्वभूमी होती याच्याविषयी आपण माहिती बघितलेली होती। आजच्या लेक्चरला आपण महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या पाठीमागची जी पार्श्वभूमी आहे ती बघणार आहोत। हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑफ महाराष्ट्र स्टेट फॉर्मेशन, म्हणजे आपल्या महाराष्ट्राची निर्मिती होत असताना कोणकोणत्या प्रकारचे सर्व घटना घडत गेल्या आणि या घटना घडत असताना त्याच्यामध्ये कोणकोणत्या लोकांनी सहकार्य केले आणि हे सर्व या घटनांच्या पाठीमागची पार्श्वभूमी आणि या पार्श्वभूमीनंतर आपल्या महाराष्ट्राची स्थापना झाली, हे जे सर्व घटनाक्रम आहे किंवा याच्या पाठीमागची जी पार्श्वभूमी आहे ती आपल्याला बघायची आहे। कारण आपण यानंतर जो महाराष्ट्राच्या भूगोलाचा जो पूर्ण अभ्यास करणार आहोत, त्या महाराष्ट्राच्या भूगोलाचा अभ्यास करत असताना आपल्याला या महाराष्ट्राची निर्मिती कशा प्रकारे झाली ही माहीत असणं गरजेचं आहे। कारण आपल्याला जर महाराष्ट्राची निर्मिती कशी झाली हेच माहीत नसेल तर या पुढचे घटक सर्व अभ्यासून त्याचा उपयोग होणार नाही। म्हणून आपल्याला या ठिकाणी या लेक्चरला आपल्या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या पूर्वीची जी पार्श्वभूमी आहे ही आपल्याला या ठिकाणी बघायची आहे। आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर महाराष्ट्र राज्याची आपण निर्मिती बघतो। आपण जर प्रत्येक वर्षी 1 मेला आपण महाराष्ट्र दिन साजरा करतो, त्या दिवशी सार्वजनिक ठिकाणी ध्वज फडकवला जातो, मानवंदना दिली जाते, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। त्या दिवशी आपण सर्व ठिकाणी महाराष्ट्राची निर्मिती आजच्या दिवशी झाली याचा आपण सर्व गोष्टी सगळ्या लोकांना सांगत बसतो। परंतु या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीच्या पाठीमागे अनेक लोकांचं हुतात्म्य, त्याचबरोबर अनेक लोकांचं सहकार्य आणि अनेक लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे। त्यामुळे आपल्या महाराष्ट्राची निर्मिती जी आहे ती निर्मिती कशा प्रकारे झाली आपल्याला बघणं गरजेचं आहे। आता आपल्या भारताचं जे संघराज्य आहे या संघराज्याच्या निर्मिती ही भाषेनुसार करण्यात आलेली आहे। आपल्या भारतामध्ये असणारी जी सर्व घटक राज्य आहेत त्या प्रत्येक घटक राज्याचा जर आपण विचार करायला गेलो तर प्रत्येक घटक राज्याची निर्मिती ही भाषेनुसार करण्यात आलेली आहे। उदाहरणार्थ जर आपण बघितलं तर उत्तर प्रदेश हा हिंदी भाषा बोलणाऱ्या लोकांचा प्रदेश, ओडिसा ओडिसी भाषा बोलणाऱ्या लोकांचा प्रदेश, पश्चिम बंगाल बंगाली भाषा बोलणाऱ्या लोकांचा प्रदेश, तामिळनाडू तेलुगू भाषा बोलणाऱ्या किंवा तमिळ भाषा बोलणाऱ्या लोकांचा प्रदेश, केरळ तेलुगू भाषा बोलणाऱ्या लोकांचा प्रदेश, असं वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे भाषेनुसार राज्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे। आणि या भाषेनुसार राज्यांची निर्मिती करत असतानाच आपल्या महाराष्ट्राची निर्मितीसुद्धा मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांचा भाग म्हणून आपण महाराष्ट्राची निर्मिती केलेली आहे। परंतु ही निर्मिती करत असताना याच्यामागे खूप मोठ्या ऐतिहासिक घडामोडी त्याचबरोबर विविध लोकांचं सहकार्य असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आता आपण जर बघितलं तर आपल्या भारतावरती ब्रिटिशांची सत्ता होती। ब्रिटिशांची सत्ता असताना आपल्या भारतामध्ये त्यांच्या कार्यपद्धतीनुसार किंवा त्यांच्या सर्व गोष्टींच्यानुसार आपल्या भारताचा कारभार चालत होता आणि त्यांनी आपल्या सोयीनुसार आपल्या भारताची प्रांतरचना केलेली होती। त्या प्रांतरचनेनुसार ते आपल्या भारताचा कारभार बघत होते। परंतु ज्यावेळेला आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर भाषावर प्रांतरचनेच्या आधारे राज्यांची निर्मिती करण्यात यावी अशा प्रकारची मागणी करण्यात येऊ लागली। आता जर आपण बघितलं तर भारतामध्ये भारत ज्यावेळेला पारतंत्र्यात होता, ब्रिटिशांच्या सत्तेखाली अंमलाखाली होता, त्यावेळेला ब्रिटिशांची पूर्ण सत्ता होती आणि आपल्याला सर्वात महत्त्वाचं पहिलं काम होतं की आपल्याला ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून आपल्याला मुक्त होणं गरजेचं होतं। आणि ते पारतंत्र्यातून मुक्त झाल्यानंतर मग आपल्या सर्व भाषावर प्रांतरचना वगैरे हे सगळे घटक आपल्याला त्या ठिकाणी महत्त्वाचे होते। म्हणून सर्वप्रथम सगळ्या आपल्या भारतातील समाजसेवकांनी किंवा समाजसुधारकांनी आपल्या भारतातील जी राज्य आहे आपल्या भारताला पारतंत्र्यातून मुक्त होण्यासाठी कार्य केलं आणि आपला भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर परत आपल्या भारतातील जी राज्य आहेत त्या राज्यांची भाषावर प्रांतरचना करण्यात यावी अशा प्रकारची त्यांनी त्या ठिकाणी मागणी केलेली होती। आणि ही सर्व मागणी खूप मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रातील किंवा देशातील सर्व भागांच्या मध्ये होऊ लागली। या सर्व घटकांच्या बरोबरच जसं देशातील इतर राज्यांच्या मधून भाषावर राज्यांची निर्मिती किंवा भाषावर किंवा भाषिक राज्यांची निर्मिती करण्यासाठी मागणीचा जोर धरला, तसं आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा मराठी भाषिक राज्याची मागणी होऊ लागली। आणि याच पार्श्वभूमीवरती 1946 मध्ये संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली आणि या चळवळीचा परिपाक म्हणजे 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली। आता हे जर आपण एवढं बघितले 2-3 वाक्यामध्ये आपण महाराष्ट्राची निर्मिती कशी झाली बघितली, पण याच्या पाठीमागची जी घडामोडी आहेत पार्श्वभूमी ती खूप मोठी आहे, तीच आपल्याला या ठिकाणी बघायची आहे। महाराष्ट्र राज्याच्या निर्मिती पाठीमागची जी पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी 20व्या शतकाच्या प्रारंभीला मराठी भाषिक लोकांच्या एकीकरणाची भावना व्यक्त होऊ लागली होती आणि त्यावेळेला 1911 मध्ये ब्रिटिश सरकारने बंगालची फाळणी रद्द केली आणि बंगालची फाळणी रद्द केल्यामुळे
त्या ठिकाणी एका भाषिक राज्याचे 2 भागात विभाजन करण्यात आलेलं होतं आणि ती बंगालची फाळणी त्यासाठी त्यांनी रद्द केलेली होती. आणि त्या ठिकाणी बंगालची फाळणी रद्द केल्यानंतर मग आपल्या इकडे या ठिकाणी भाषावार राज्याच्या निर्मितीची मागणी होऊ लागली. त्यामुळे ही बंगालची फाळणी रद्द केल्यानंतर एकच भाषा बोलणाऱ्या लोकांचे एकच राज्य असावे या प्रकारची मागणी झाली. त्यानुसार न. चि. केळकर यांनी आपले विचार व्यक्त केले की मराठी भाषा बोलणाऱ्या सर्व लोकसंख्या असणारा भाग एका अंमलाखाली असावा, असं सर्वप्रथम मत न. चि. केळकर यांनी व्यक्त केलेलं होतं. त्याप्रमाणे लोकमान्य टिळकांनी सुद्धा 1995 मध्ये भाषावार प्रांतरचनेची मागणी केली. परंतु भाषावार प्रांतरचनेची मागणी त्यावेळेला जोर धरू शकली नाही, कारण त्यावेळेला आपला भारत देश पारतंत्र्यात होता. म्हणजे जवळपास 1915च्या अगोदर आपल्या भारताला स्वातंत्र्य 1947 साली मिळालं. त्याच्या अगोदर जर आपण बघितलं तर त्याच्या अगोदर या प्रकारच्या सर्व मागण्या झालेल्या होत्या, परंतु आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळणं गरजेचं होतं. आणि हे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मग त्यानंतर आपल्या भाषावार प्रांतरचने किंवा भाषावार राज्यांची निर्मितीचा विषय होता. परंतु सर्वप्रथम या सर्व समाजसुधारकांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्न केलेले होते. देशाला अगोदर पारतंत्र्यातून मुक्त करणं गरजेचं होतं, ही भावना वाढीस लागली होती. मात्र मराठी भाषिक लोकांच्या राज्याच्या मागणीला या ठिकाणी या घटनांच्यापासूनच सुरुवात झाली. यानंतर काही काळाने 12 मे 1946ला बेळगाव या ठिकाणी जे साहित्य संमेलन सुरू झालं, या साहित्य संमेलनामधून संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचा जो ठराव आहे तो ठराव संमत करण्यात आलेला होता. आणि त्यानंतरच आपल्या महाराष्ट्र राज्याच्या निर्मिती, स्वतंत्र महाराष्ट्र किंवा संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या मागणीचा जोर धरलेला होता. याच्यामधूनच आपल्या महाराष्ट्राची जी महाराष्ट्र एकीकरण परिषद आहे, त्या महाराष्ट्र एकीकरण परिषदेची निर्मिती झाली. मुंबई या ठिकाणी श्री शंकरदेव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र एकीकरण परिषद आयोजित करण्यात आली. त्या परिषदेमध्ये काही ठराव मंजूर करण्यात आलेले होते आणि या ठरावानुसार मराठी भाषिक लोकांचा एक प्रांत असावा. याच्यामध्ये मुंबई, मराठवाडा, गोमंतक आणि मध्य प्रांतातील मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांचा समावेश याच्यामध्ये करण्यात यावा, अशा प्रकारची मागणी महाराष्ट्र एकीकरण जी परिषद होती त्या परिषदेच्या माध्यमातून शंकरदेव यांनी या ठिकाणी केलेली होती. ही जी महाराष्ट्र एकीकरण परिषद आहे, या परिषदेच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी सगळ्यात महत्त्वाचे प्रयत्न करण्यात आलेले होते आणि त्यानंतर त्याची सुरुवात झालेली होती. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर ह्या महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठी भाषिक प्रदेश कशाप्रकारे असावा या संदर्भात मत मांडलं आणि हे मत मांडल्यानंतर, ठराव मांडल्यानंतर त्यानंतर आपल्या केंद्राने किंवा केंद्राच्या ठिकाणी असणाऱ्या सत्तेने आपल्या महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या नेमलेल्या होत्या. आता त्या ज्या समित्या आहेत त्याची सविस्तर माहिती आपण याच्या अगोदरच्या लेक्चरला बघितलेली आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही त्या ठिकाणी त्या समित्या बघू शकता. आता आपल्याला या ठिकाणी त्या समित्या थोडक्यात बघायची. पहिली आहे ती दर कमिशन किंवा त्याला आपण दार कमिशन असं म्हणतो. ही जी कमिशन आहे त्या कमिशनच्या माध्यमातून सुद्धा आपल्या संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती होण्याच्या अगोदर किंवा संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती होण्यासाठी त्यांनी सर्व परिस्थितीचा अभ्यास केलेला होता. तो कशाप्रकारे केला ते आपल्याला बघायचं आहे. आपल्या भारताच्या ज्या संविधान सभेचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी 17 जून 1947 साली निवृत्त न्यायाधीश S.K. दार यांच्या अध्यक्षतेखाली भाषावार प्रांतरचनेसाठी दार कमिशनची स्थापना केलेली होती. आता हे जे दार कमिशन आहे याच्या संदर्भामध्ये परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की दार समितीची स्थापना कोणाच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलेली होती किंवा दार समितीचे अध्यक्ष कोण होते किंवा दार समिती किंवा दार कमिशन हे कशासाठी संबंधित आहे. तर दार कमिशन हे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची किंवा संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीच्या संदर्भात आहे आणि याची जी स्थापना आहे ती 11 जून 1947ला केलेली होती. त्यामुळे या कमिशन लक्षात ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आता हे जे न्यायाधीश आहेत एस के दार यांच्या अध्यक्षतेखाली भाषावार प्रांतरचनेसाठी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी या कमिशनची स्थापना केली. आता या दार कमिशनने महाराष्ट्रातील सर्व परिस्थितीचा अभ्यास करून या अभ्यासाचा जो अहवाल आहे तो 10 डिसेंबर 1948ला त्यांनी मांडला आणि त्यानुसार आपल्या महाराष्ट्राच्या निर्मितीच्या पाठीमागची किंवा या सर्व घटकांचा त्यांनी अभ्यास करून आपलं मत त्यांनी त्या ठिकाणी मांडलेलं होतं. आता हे सर्व घटक बघत असताना या दार समितीने महाराष्ट्रातील सर्व घटकांचा बऱ्यापैकी विचार केला, परंतु या ठिकाणी त्याच कमिशनमुळे कोणत्याही प्रकारच्या आपल्या संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीच्या संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रश्न सुटले नाहीत. म्हणून त्यानंतर परत
एक दुसरी समिती स्थापन करण्यात आली. ती समिती त्रिसदस्यीय समिती म्हणून ओळखली जाते. काँग्रेसने भाषावार प्रांतरचनेच्या अभ्यासासाठी 29 डिसेंबर 1948ला एक समिती स्थापन केली. आता ही त्रिसदस्यीय समिती आहे. या म्हणजे याच्यामध्ये 3 सदस्य होते. आता 3 सदस्य कोणते होते, त्याचे नाव काय, तेही आपण पाठीमागच्या लेक्चरला बघितलेलं आहे. तरी आपण या ठिकाणी बघणार आहोत. काँग्रेसने भाषावार प्रांतरचनेच्या अभ्यासासाठी 1948ला जी समिती स्थापन केली, या समितीमध्ये त्रिसमितीय समितीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या हे 3 नेते होते. आता या 3 नेत्यांच्या अध्यक्षरावरून या त्रिसदस्यीय समितीला JVP समिती म्हणूनही ओळखलं जातं. याच्यामध्ये पंडित नेहरू यांचं जे पंडित जवाहरलाल नेहरू यांचे जे, सरदार वल्लभभाई पटेल यांचे V आणि पट्टाभी सीतारामय्या यांचे P, याच्यावरून या ठिकाणी या समितीला JVP समिती म्हणून ओळखलं जातं. ही जी समिती आहे, या समितीने महाराष्ट्रातील सर्व अभ्यास केला आणि या अभ्यास करून त्यातून महाराष्ट्र ज्या परिस्थिती होती त्या परिस्थितीचा अभ्यास करून त्यांनी आपलं मत मांडलं. परंतु या समितीने जो दिलेला अहवाल आहे, त्या अहवालांमुळे महाराष्ट्रामध्ये असंतोष निर्माण झाला. या समितीने आपल्या अहवालात असं म्हटलेलं होतं की भाषावार प्रांतरचना काँग्रेसला तत्वतः मान्य आहे, परंतु ही वेळ त्यासाठी योग्य नाही. कारण या ठिकाणी जर आपण बघितलं तर या त्रिसदस्यीय समितीने या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राची ही परिस्थिती मांडत असतानाच त्यांनी ज्यावेळेला इतर राज्यांचा अभ्यास केला, त्यावेळेला त्यांनी इतर राज्यांना भाषावार राज्यनिर्मितीसाठी मान्यता दिलेली होती. परंतु त्या ठिकाणी महाराष्ट्राची निर्मिती करत असताना, संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती करत असताना त्यांनी महाराष्ट्राविषयी असं मत मांडलं की महाराष्ट्राची निर्मिती करण्यासाठी ही वेळ त्यासाठी योग्य नाही. त्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आणि याचाच परिपाक म्हणून आचार्य अत्रे यांनी मुंबई महापालिकेसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मांडला आणि हा ठराव 50 विरुद्ध 35 मतांनी संमत झाला. त्याचवेळी सेनापती बापट यांनी जनतेमध्ये जागृती करण्यासाठी प्रभातपेट्या काढल्या. महाराष्ट्रात असंतोष निर्माण होण्यासाठी सुरुवात झाली आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला या ठिकाणी पाठिंबा मिळत गेलेला पाहायला मिळतो. आता जर आपण बघितलं तर या सर्व घटकांच्या पाठीमागं जर आपण पार्श्वभूमी बघितली तर आचार्य अत्रे जे आहेत, या आचार्य अत्रेंनी मुंबई महापालिकेमध्ये हा संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा ठराव मांडलेला होता आणि हा जो ठराव आहे तो 35 मतांनी त्या ठिकाणी संमत झाला आणि 35 मतांनी संमत झाल्यानंतर सेनापती बापट यांनी जनजागृती करण्यासाठी प्रभातपेढ्या काढल्या. त्याचबरोबर सर्व ठिकाणी आपल्या पद्धतीने त्यांनी मार्गदर्शन किंवा महाराष्ट्राला त्यांनी संबोधित केलं. याच वेळेला या संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीच्या चळवळीचा त्यांना त्या ठिकाणी पाठिंबा मिळत गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतरची जी समिती होती ती राज्य पुनर्रचना आयोग. आता पहिली आपण दार कमिशन बघितलं, त्यानंतर त्रिसदस्यीय समिती बघितली, त्यानंतर राज्य पुनर्रचना आयोगाची निर्मिती करण्यात आली. त्यावेळेला तत्कालीन सरकारने न्यायमूर्ती S. फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली 29 डिसेंबर 1953ला राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना केलेली होती आणि 10 ऑक्टोबर 1953ला या आयोगाने आपला अहवाल सादर केला. या अहवालानुसार मुंबईचे द्विभाषिक राज्य निर्माण केले जावे अशा प्रकारची शिफारस केलेली होती. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर महाराष्ट्रातील जे सर्व समाजसुधारक किंवा जे प्रमुख लोक होती यांचं मत असं होतं की संयुक्त महाराष्ट्र निर्माण व्हावा, याच्यामध्ये मराठी भाषिक लोकांचं आणि त्याच्यामध्ये मुंबईचा समावेश व्हावा अशी त्यांची मागणी होती. परंतु राज्य पुनर्रचना आयोगानं या ठिकाणी मुंबईचे द्विभाषिक राज्य निर्माण केले जावे अशा प्रकारची शिफारस केलेली होती आणि ही जी शिफारस आहे या शिफारसीमुळेच त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये परत असंतोषाची लाट आली. त्यानंतर नागपूर करार झालेला होता. तो नागपूर करार काय आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. 1953 मध्ये नागपूर येथे झालेल्या करारानुसार सर्व मराठी भाषिक लोकांचं राज्य एक स्थापन व्हावं, म्हणजेच महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यात यावी असं त्या ठिकाणी मत मांडलेलं होतं. याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यासह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती करण्यात यावी अशा प्रकारचे या ठिकाणी नागपूर करारामध्ये म्हणण्यात आलेलं होतं. यामध्ये विकास कामासाठी समन्यायी निधी, व्यावसायिक व तांत्रिक शिक्षणासाठी पर्याप्त निधी उपलब्ध करून द्यावा, लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये प्रशासकीय नोकऱ्या देण्यात याव्या अशा प्रकारची सर्व मतं त्या ठिकाणी मांडण्यात आलेली होती. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे विधिमंडळाचं जे अधिवेशन आहे ते अधिवेशन एक नागपूरला घेण्यात यावं
या प्रकारचं या करारानुसार ठरण्यात आलेलं होतं. आता हे जे नागपूर करार आहे, या नागपूर करारानुसार या ठिकाणी या सर्व प्रकारची निर्मिती आपल्या संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती करण्यात यावी असं या ठिकाणी मत मांडलेलं होतं. आणि याच्यानुसारच हे सर्व प्रकारचे जे अटी किंवा नियम आहे ते नियम किंवा करार जो केलेला होता त्या करारामधील अटी होत्या. या अटींच्या अनुसार एक अधिवेशन नागपूरला, हिवाळी अधिवेशन, त्याचबरोबर दोन्ही भागांना म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि त्या ठिकाणी विदर्भ मराठवाड्याला समान निधी, शिक्षण, नोकरी याच्यामध्ये सर्वांना समान संधी देण्यात याव्या अशा प्रकारची त्या ठिकाणी मागणी करण्यात आलेली होती. आता त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली. आता नागपूर करार जो आहे त्या नागपूर करारानंतर आपल्या या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीची समितीची स्थापना झाली. महाराष्ट्रात मराठी भाषिक लोकांमध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची लाट निर्माण झालेली होती. त्यानुसार त्यावेळेला आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई हे होते. सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनावरती खूप मोठा मोर्चा निघाला. पोलिसांनी लाठीमार केला आणि अश्रुधुराचा वापर करून मोर्चा नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळेला त्याच दिवशी सायंकाळी कामगार मैदानावरती 50,000 लोक जमा झाले आणि या जनसमुदायाला कॉम्रेड डांगे यांनी संबोधित केले आणि 21 सप्टेंबर 1955ला एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला गेला आणि राज्यभरात संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीला त्यानंतर जोर धरला. आता जर आपण बघितलं तर या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्राच्या समितीची जी स्थापना झाली त्यावेळेला आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणजे पूर्ण महाराष्ट्र सह गुजरात या संयुक्त सगळ्या एक भागाचे जे मुख्यमंत्री होते ते मोरारजी देसाई हे होते. मोरारजी देसाई यांच्या कालखंडामध्ये मुख्यमंत्री असताना सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनावरती खूप मोठा मोर्चा निघाला आणि हा मोर्चा जो संयुक्त महाराष्ट्राची जी मागणी करणार होता की स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती व्हावी, हा जो यासाठीचा जो मोर्चा होता तो मोर्चा पूर्णपणे तो थोपवण्यासाठी किंवा मोडून काढण्यासाठी त्या ठिकाणी लाठीमार करण्यात आला, अश्रुधुरांचा वापर करण्यात आला आणि हा मोर्चा नियंत्रित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु हा मोर्चा तेवढ्या प्रमाणात नियंत्रित झाला नाही. त्याच दिवशी कामगार मैदानावरती 50,000 लोक जमा झाली आणि या लोकांच्या समोर कॉम्रेड डांगे यांनी त्या लोकांना संबोधित करून 21 सप्टेंबर 1955ला एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आणि त्या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. त्याचबरोबर 6 फेब्रुवारी 1956ला पुण्यातील टिळक स्मारक मंदिर येथे केशवराव जेदे यांच्या अध्यक्षतेखाली एक सभा झाली आणि या अध्यक्षमध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या समितीची स्थापना झाली आणि या समितीमध्ये संयुक्त महाराष्ट्राची जी समिती आहे त्याची निर्मिती त्याचबरोबर त्याची समिती गठीत करण्यात आली. त्या समितीनुसार कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे ह्या समितीचे अध्यक्ष झाले, तर उपाध्यक्ष म्हणून डॉक्टर TD नरवणे हे होते, सचिवपदी SM जोशी हे होते, यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. आणि या सगळ्यांच्या कार्यकारिणीनुसार संयुक्त महाराष्ट्र समितीने आपला लढा पुढे चालू ठेवला. संयुक्त महाराष्ट्राच्या समितीची स्थापना करण्यामध्ये आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, मधु दंडवते, सेनापती बापट, क्रांतिसेन नाना पाटील, अहिल्याबाई रांगणेकर, लालजी पेंडसे अशा खूप मोठ्या लोकांनी सहकार्य केलेलं होतं आणि या लोकांनी सहकार्य करूनच या ठिकाणी आपल्या संयुक्त महाराष्ट्राच्या समितीची स्थापना झालेली होती. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये ही जी चळवळ चालू झाली त्या संयुक्त महाराष्ट्राची मागणी करत असताना याच्यामध्ये अनेक लोकांना हुतात्मे आले. याच्यामध्ये जवळपास 106 लोकांना याच्यामध्ये हुतात्मे आलेलं होतं. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ खूप मोठ्या प्रमाणात पसरत होती. केंद्र सरकारने मुंबई महाराष्ट्राला देण्याच्या तयारीत नव्हती, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन झाली. अशाच एका आंदोलनामध्ये राज्य शासनाने केलेल्या गोळीबारामध्ये 106 जण हुतात्मे झाले. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी स्वतःच्या प्राणाचे बलिदान करणारे 106 जणांच्या स्मृतिप्रित्यर्थ हुतात्मा स्मारक मुंबईतील फ्लोरा फाउंटनजवळ उभारले गेले. आता जर आपण बघितलं तर या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्राची जी चळवळ आहे या चळवळीमध्ये ही समिती स्थापन झाली. या समितीच्या पूर्ण नियंत्रणाखाली किंवा या लोकांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मागणी होऊ लागली आणि मागणी करत असतानाच अनेक मोर्चे निघाले, संप झाले. या मोर्चामध्येच अशाच प्रकारचा एक मोर्चा झाला आणि या मोर्चामध्ये जो महाराष्ट्र, मुंबई आणि गुजरात या सर्व भागांचं जे एक राज्य होतं त्या राज्याचे असणारे तत्कालीन मुख्यमंत्री किंवा प्रशासनाने त्या लोकांचे आंदोलन मोडून काढण्यासाठी ज्या आंदोलनकर्त्यांच्यावरती गोळीबार केला. या गोळीबारामध्ये 106 लोकांना हुतात्म्य प्राप्त झालं आणि या 106 लोकांना जे हुतात्म्य प्राप्त झालं यांची आठवण म्हणून महाराष्ट्राच्या मुंबई या ठिकाणी, महाराष्ट्राची राजधानी मुंबई या ठिकाणी 106 लोकांच्या स्मृतिप्रित्यर्थ
हुतात्मा स्मारक मुंबईतील फ्लोरा फाउंटन या ठिकाणी उभारलेलं आहे. त्या ठिकाणी 1 मे रोजी दरवर्षी 1 मे रोजी या लोकांना श्रद्धांजली आणि आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी असतो. आता हे जे 106 लोक आहेत, ते 106 लोकांचे जे हुतात्मे आहेत, हुतात्मे या लोकांनी वाया जाऊन दिलं नाही, कारण याच्या पाठीमागेही अनेक लोकांनी आपापल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये मराठी वृत्तपत्रे आणि शाहिरी कला या सर्वांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रबोधन केलं. या आंदोलनामध्ये मराठी वृत्तपत्रांनी महत्त्वाची कामगिरी केलेली होती. याच्यामध्ये आचार्य अत्रे यांचं मराठा वृत्तपत्र यांनी महत्त्वाची कामगिरी केली. याचबरोबर प्रबोधन, सकाळ, प्रभात, केसरी, नवाकाळ आणि नवयुग ही जी मराठी वृत्तपत्र होती, जी सर्व त्यावेळेला लोकांच्याकडे उपलब्ध होती, या वृत्तपत्रांनी त्या कालखंडामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी प्रबोधन करण्याचं काम केलेलं होतं. याबरोबरच बाळासाहेब ठाकरे यांनी मावळा या टोपण नावाने व्यंगचित्र काढून या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला खूप मोठ्या प्रमाणात योगदान दिलेलं होतं. मराठी शाहिरांनी देखील संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची धार तेजीत ठेवली. यामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, शहीद द ना गवाणकर यांनी आपल्या शाहिरीतून खूप मोठ्या प्रमाणात जनजागृती केली आणि महाराष्ट्रातील लोकांना या संयुक्त महाराष्ट्राचं महत्त्व पटवून दिलं आणि त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी जनजागृती केलेली होती. आता ही जी संयुक्त महाराष्ट्राची जी समिती आहे, जी समिती आपण बघितली की 3 लोकांनी, श्रीपाद अमृत डांगे, नरोणे या सर्व लोकांच्या नियंत्रणाखाली जी समिती होती, या समितीने निवडणुकांच्यामध्ये आपल्या लोकांना त्या ठिकाणी उमेदवारी देऊन त्या निवडणुकांच्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला. या संयुक्त महाराष्ट्राच्या समितीला या निवडणुकांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात यश आलेलं होतं. दिनांक 1 नोव्हेंबर 1966 रोजी द्विभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आलं आणि हे द्विभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आलं असताना यामुळे खूप मोठ्या प्रमाणात मराठी लोक जे आहेत, त्या मराठी लोकांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला. 1957ला झालेल्या लोकसभा, विधानसभा आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीने आपले उमेदवार उभे केले. यामध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीला खूप मोठ्या प्रमाणात यश मिळालं. यावरून मराठी जनमत संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने आहे हे सिद्ध झालेलं होतं. आता जर आपण बघितलं तर जे गुजरात आणि महाराष्ट्र या 2 राज्याचं संयुक्त एक राज्य होतं, त्या राज्यानुसार हे जे संयुक्त महाराष्ट्राची जी समिती होती, त्या समितीने आपल्या सर्व निवडणुकांच्यामध्ये आपले उमेदवार त्यांनी उभे केलेले होते. याच्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका, विधानसभेच्या निवडणुका आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका या सर्व निवडणुकांच्यामध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीला खूप मोठ्या प्रमाणात यश मिळालं आणि हे यश मिळाल्यामुळं त्या ठिकाणी केंद्र सरकार, त्याचबरोबर जे सर्व प्रशासकीय अधिकारी किंवा केंद्राला या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती व्हावी अशा प्रकारचं लोकांचं या ठिकाणचं मत आहे. हे निवडणुकीच्या माध्यमातून सिद्ध झालं आणि यानुसारच महाराष्ट्राची निर्मिती झालेली होती. आता हे संयुक्त महाराष्ट्र समितीला सर्व निवडणुकांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात यश मिळालं आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. 30 नोव्हेंबर 1957ला प्रतापगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते होणार होतं. त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्र समितीने भाई माधवराव बागल यांच्या नेतृत्वाखाली खूप मोठ्या प्रमाणात मोर्चा काढला. त्याचबरोबर या मोर्चामध्ये प्र के अत्रे, ना ग गोरे, एस.एम. जोशी, जयंतराव टिळक यासारखी खूप मोठी मंडळी सहभागी झालेली होती. संयुक्त महाराष्ट्र समितीने पसरणी घाट ते पोलादपूर जवळ खूप मोठ्या प्रमाणात तीव्र निदर्शने केली. यामधूनच पंडित नेहरू यांनी मराठी भाषिकांच्या भावना आणि महाराष्ट्रातील एकूणच परिस्थितीची जाणीव झाली आणि या परिस्थितीची जाणीव म्हणूनच या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्र समितीला आपलं यश मिळालेलं होतं आणि त्यानंतर केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यासाठी तयार झालेलं होतं. त्यावेळेलाच तत्कालीन काँग्रेसच्या अध्यक्ष इंदिरा गांधी यांनी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या बाजूने निर्णय दिला आणि एप्रिल 1960मध्ये संसदेने मुंबई पुनर्रचना कायदा संमत करण्यात केला आणि मुंबई पुनर्रचना कायदा संमत करून मुंबई महाराष्ट्रात सामील केली आणि त्यानुसार 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. हे सर्व या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती किंवा महाराष्ट्र राज्याची निर्मिती आणि त्याच्या मागची जी पार्श्वभूमी आपण बघितली. आपण यानंतरच्या लेक्चरला आपण महाराष्ट्र राज्याचा जो पूर्ण भूगोल आहे तो भूगोल या ठिकाणी आपण बघणार आहोत. तर याच्या संदर्भात जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.